श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आजपासून आपण एक शंकराचार्यजी, जगद्गुरु शंकराचार्यजी यांचा एक भजगोविंदम नावाचा अतिशय सुंदर प्रकरण ग्रंथ आहे, त्याच्यावर आपण विचार करणार आहोत आजपासून. तर त्यामध्ये जो पहिला श्लोक आहे, प्रथम त्या पहिल्या श्लोकाचा आपण पाठ करू. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुकृङ्करणे. संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुकृङ्करणे. तर हा जो भजगोविंदम नावाचा जो ग्रंथ आहे, ह्या ग्रंथाची निर्मिती व्हायच्या पूर्वी थोडी पार्श्वभूमी आहे. ती काय आहे तर एकदा काशीमध्ये आचार्यजी सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानासाठी गेले होते. आणि स्नान करून आल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांना दुरून अशी काहीतरी ऐकायला आलं की कोणीतरी संस्कृतचा पाठ करत आहे, संस्कृतच्या धातूचा पाठ करत आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे काही शिष्य सुद्धा होते. आता हे ऐकून त्यांना खूप आनंद वाटला की अरे वा, कोणी साधक एवढ्या सकाळी सकाळी उठून संस्कृतचा अभ्यास करतो आहे. आणि ते खूप आनंदित झाले आणि त्या दिशेने वळले जिथून तो आवाज येत होता. आता त्या दिशेने गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्यांना काय दिसलं, एक म्हातारा माणूस जो की बिलकुल मरणासन्न झालेला आहे. मरणाच्या दारावर येऊन तो टेकला आहे. आता त्याचं मरण केव्हा येईल याचा काही भरोसा नाही आहे. असा जो माणूस होता तिथं. आता तुम्ही कल्पना करा, कोणी म्हातारा माणूस आहे, तो बोलतोय, त्याच्या तोंडामध्ये दात नाही आहे, डोळ्यांनी दिसत नाही आहे, तरी सुद्धा आपला संस्कृतचा पाठ त्याचा हा चालूच आहे. हे पाहून आचार्यजी यांना थोडा खेद वाटला, थोडं दुःख वाटलं आणि त्या मनुष्याविषयी मनामध्ये एक करुणा सुद्धा उत्पन्न झाली की हा माणूस काय करतो आहे. ही वेळ काय आता संस्कृतच्या धातूपाठाची आहे का? आता तो मरणाच्या दारी येऊन ठेपला आहे. आता तर त्याला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. आणि ह्या ठिकाणी तो अशा ह्या धातू पाठामध्ये तो अटकला आहे. आपलं सुद्धा पहा, आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच असते की आपल्याला आपल्या जीवनाचं काय साध्य आहे हे माहीत नसते. आणि जीवनभर आपण जे काही साधनांचा उपयोग करत असतो त्या साधनांमध्येच आम्ही अटकून राहतो. त्यासाठी प्रथम तर आपल्याला माहिती हवं की आपल्या जीवनाचं काय लक्ष्य आहे, काय ध्येय आहे. आपल्याला हा मनुष्य जीवन मिळालेला आहे, माणसाचा जन्म मिळालेला आहे, फार मोठं भाग्य आहे, पुण्य आहे आमचं हे. तर याचं काहीतरी आमच्या जीवनाचं याच्यामध्ये ध्येय आहे. ते ध्येय काय आहे
हे आम्हाला माहिती नसलं तर आम्ही जीवनभर कितीही काही कार्य केलं तरी ती आमची यात्रा होऊ शकणार नाही. असं म्हणतात ना की माणसाचं जीवन ही एक यात्रा आहे बुवा. आता जर यात्रा आहे तर यात्रेचं काहीतरी गंतव्य असतं, यात्रेला कुठेतरी पोहोचायचं असतं. पण जर त्या माणसाला माहितीच नाही की मला कुठं पोहोचायचं आहे तर तो जीवनभर जे काही करेल त्याच्यामध्ये तो भटकून जातो. तर यासाठी ह्या ठिकाणी ह्या माणसाचं जे जीवनाचं जीवनभर त्यानं संस्कृतचा पाठ केला. आता ह्या ठिकाणी संस्कृतचा पाठ करणं याची उपेक्षा नाही आहे बरं. नाही तर तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला सांगितलं की संस्कृतचा पाठ करायची वेळ नाही, आम्ही संस्कृतपासून मुक्त झालो बुवा. असं नाही. संस्कृतचा फार मोठा महत्त्व आहे. आपलं जे काही वैदिक वाङ्मय, आध्यात्मिक वाङ्मय आहे ते सगळं संस्कृत भाषेमध्येच आहेत. आणि संस्कृत भाषेमध्ये जे काही धातुपाठ असतात पहा, त्यांचे जे काही अर्थ एवढे त्या अर्थामध्ये जे शब्द असतात त्या शब्दांचे अर्थ एवढे सुंदर असतात की ते अर्थ ऐकूनच आपल्याला एक भुरळ जशी पडते. तर संस्कृत भाषा याचं महत्त्व आपल्याला कमी लेखायचं नाही आहे. तर संस्कृत भाषेचं महत्त्व आहे. आणि आपल्याला जर वेळ असला तर आपल्याला संस्कृत भाषा जरूर शिकायला पाहिजे. जरूर ह्या भाषेचं आपल्याला ज्ञान असायला हवं. पण आजकाल आपल्याला असं वाटतं ना की काय संस्कृत भाषा जरी आम्ही शिकलो, जरी आम्ही त्याच्यामध्ये ग्रॅज्युएट झालो, PhD मिळवली, तरी आम्हाला तर काही त्याच्यापासून नोकरी मिळत नाही. फार फार तर काय होईल, एखाद्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळेल, कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी मिळेल. आणि आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा संस्कृत भाषेला अगदी जास्त महत्त्व दिलेलं नाही आहे. त्याला सुद्धा गौण दर्जा दिलेला आहे. ऐच्छिक विषय ठेवलेला आहे की तुम्हाला तुमची जर इच्छा असली तर तुम्ही हा विषय घ्या, नाहीतर घेऊ नका बुवा. तर ह्या संस्कृतची आपल्या ज्या देशामध्ये याचा उगम झालेला आहे तिथं याची अवहेलना होत आहे. तर असं व्हायला नको. संस्कृत भाषा आपल्याला जरूर शिकायला हवी. तर ह्या ठिकाणी संस्कृतची उपेक्षा नाही आहे. पण ह्या संस्कृत भाषेचा उपयोग आम्हाला केव्हा करायचा आहे याचा विवेक ह्या माणसाला या ठिकाणी नाही आहे. आता तो शेवटचा मतलब मृत्यूच्या दारामध्ये आहे आणि संस्कृतचा पाठ करत आहे. तर आपण काय करतो, कोणी मृत्यूला येऊन ठेपला आहे, आपण म्हणतो की याच्या तोंडामध्ये गंगाजल टाकावा, याला गीता ऐकवा, म्हणजे काहीतरी त्याच्या कानावर गेलं पाहिजे. देवाचं नामस्मरण करा, हरिपाठ करा, काहीतरी असं करा की जेणेकरून त्याचा जो पुढचा जन्म आहे तो जन्म चांगला व्हायला हवा. हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. आणि ह्या ठिकाणी हा माणूस हे करत आहे. तर ह्या ठिकाणी आचार्य फार करुणेनं प्रेरित होतात आणि करुणेनं प्रेरित होऊन त्याला हा जो उपदेश देत आहे तो उपदेश म्हणजेच भज गोविंदम. ह्या ठिकाणी गोविंदाचं भजन काय म्हणतात त्याला, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. तर ह्या ठिकाणी ह्या स्तोत्राची जी रचना केलेली आहे भज गोविंदम, याचंच आणखी एक नाव आहे मोह मुद्गल. आता पहा, मुद्गल म्हणजे काय की मुसळ. तुम्हाला माहिती आहे ना, पूर्वीच्या जमान्यामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरोघरी एका कोपऱ्यामध्ये
मुसळ, उखळणी मुसळ राहत असे. तिथं त्या महिला काही कुटत असत, कधी मिरची, कधी धनिया, कधी हळदी. तर हे कुटायचं जे काम होतं ते कुटायचं काम कोण करत होतं? मुसळ करत होतं. तर मुसळाचं काम काय आहे? काहीतरी वस्तूंना तोडायचं आणि फोडायचं. आता ह्या ठिकाणी ह्या स्तोत्राची रचना जी आहे त्याला मोह मुद्गल म्हटलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये काही मूलभूत असे मोह असतात, काही नासमजी असते, अविवेक असतो. तर ह्या अशा अविवेकावर आचार्यजी इथं प्रहार करत आहे, तिथं घाव घालत आहे, टाकत आहे की तू तुझ्या मनामधून ह्या मोहांचं निरसन करून टाक. तर ह्या स्तोत्राची ही रचना आहे. याचं नाव एक मोह मुद्गल. एक नाव झालं भज गोविंदम. आणखी एक तिसरं नाव आहे मंजरिका स्तोत्र. आता मंजरिका म्हणजे काय की जसा फुलांचा गुच्छ असतो, बुके. तुम्ही पाहिलं असा कोणाचा बर्थडे असतो तर तिचा आपण फुलांचा गुच्छा घेऊन जातो बुवा. आता हा फुलांचा जो गुच्छ आहे तो आपल्याला दिसायला खूप सुंदर वाटतो, खूप सुंदर दिसतो. ते फुलं खूप सुंदर आहे, एका ठिकाणी सगळे कसे व्यवस्थित तिथं लावलेले असतात, असे सुंदर तो गुच्छ असतो. दिसायला सुंदर आहे, त्याचा सुगंध सुंदर असतो. पण त्याचा जो खरा रस घ्यायचा आहे तो खरा रस कोण घेतो? तर तिथं जो भुंगा असतो, भ्रमर, जो भृंगा असतो, तो भुंगा त्या फुलांमध्ये जो मकरंद असतो, म्हणजे फुलांमध्ये जो रस असतो त्या रसाला तो घेतो. म्हणजे खरा आनंद कोण घेतो? भुंगा घेतो. तसंच हे जे भजगोविंदमची रचना आहे, हे भजगोविंदम असं आहे की त्याचा तुम्ही सुद्धा खाली पाठ जरी केला तरी आपल्याला खूप कर्णमधुर वाटतो. पहा, कानाला खूप गोड वाटतं. त्याची चॅन्टिंग गोड वाटते, बोलायला सुद्धा चांगलं वाटते, ऐकायला चांगलं वाटते. जर हे ऐकायला चांगलं वाटते तर ज्या वेळेस आम्ही त्याचा अर्थ समजून त्या विषयामध्ये जर आम्ही डुबकी लावू तर मग किती जास्त आनंद येईल. तर याच्यामध्ये आपल्याला या स्तोत्राचा जो अर्थ आहे तो अर्थसुद्धा आपल्याला समजून घेतला पाहिजे. तर या ठिकाणी ह्या भज गोविंदचं नाव एक मंजरिका स्तोत्रसुद्धा आहे. आणि ह्या ठिकाणी आचार्य आपल्याला प्रेरणा देत आहे. कशाची? अर्थात ह्या ठिकाणी हा जो वृद्ध माणूस आहे, ह्या वृद्ध मनुष्याला ह्या ठिकाणी एक निमित्त बनवलेलं आहे की ही काही फक्त ह्या एका वृद्ध मनुष्याचीच गोष्ट नाही आहे. तर समाजामध्ये आपण नेहमी पाहत असतो की प्रत्येक जण काही ना काही साधना करत असतो. म्हणजे आम्ही लोक काही ना काही साधना करीत असतो, पण त्या साधनांमध्ये एवढे अटकून जातो की आपल्याला असं वाटतं की ह्या साधनांपेक्षा दुसरं असं काही महत्त्वाचंच नाही आहे. जसं कोणी योगासन करत असला तर तो योगासनचंच त्याला खूप महत्त्व असते, मग त्याच्यामध्ये त्याच्या बाकी साधनांची उपेक्षा होते. कोणी उपासना करतो, त्या उपासनेचं त्याला महत्त्व असते, तर तो त्याच्यामध्ये झटकून पडतो. तर ह्या आपल्या शास्त्रामध्ये ज्या काही साधना सांगितलेल्या आहेत, ह्या पूजा पाठ, उपासना, अनुष्ठान, तीर्थयात्रा, ह्या सगळ्या साधना ज्या आहेत, ह्या सगळ्या साधना आपल्याला कुठंतरी पोहोचवण्यासाठी आहेत. साधन आहे तर साधनाचा उपयोग कशासाठी असतो? आपल्याला कुठंतरी त्या साधनाने जायचं असतं.
आणि आपण असं म्हणू की नाही आम्हाला कुठं जायचं नाही, आम्ही हे साधन पकडून बसून राहू, तर मग आपली मतलब कुठं जाणं होणारच नाही, आपण तिथंच चटकून जाऊ. तर ह्या ठिकाणी आपल्याला साध्य काय आहे आणि साधन काय आहे याचा सुद्धा विवेक पाहिजे. तो जर विवेक नसला तर मग आपल्याला जीवनभर आपण काही केलं तरी त्याचा काही फायदा होत नाही. अर्थात की आमचं मग पुढचं जीवन, शेवटच्या क्षणी आमचे जसे विचार असतात तसाच आमचा पुढचा जन्म होतो. आणि जीवनभर आम्ही जर परमेश्वराचं नामस्मरण केलं नाही तर मग आपली गतीसुद्धा त्या ठिकाणी चांगली होऊ शकत नाही. तर ह्या ठिकाणी आचार्य खूप करुणेनं प्रेरित झालेले आहेत आणि करुणेनं प्रेरित होऊन त्या सांगत आहे की तू ह्या गोविंदाचं भजन कर. भज गोविंदम भज गोविंदम. 3 वेळेला गोविंद म्हणताय म्हणजे तुम्ही पहा याची केवढी इमर्जन्सी ते सांगत आहे, केवढी तीव्रता आहे की तू तुझ्या मनामध्ये ह्या गोविंदाच्या भजनाला प्राथमिकता दे. तुझं महत्त्व या गोविंदाच्या भजनाकडे वळव. गोविंदम भजा मूढमते. हे मूढमती, हे मूर्ख मनुष्या, तू गोविंदाचं भजन कर. कशासाठी कर तर म्हणताय संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षते डुक्रुं करणे. ज्या वेळेस संप्राप्ते सन्निहिते काले, की ज्या वेळेस तुझी मृत्यूची वेळ येईल त्यावेळेस हे जे तू डुक्रुं करणे करत आहेस, डुक्रुं करणे हे काय एक संस्कृत का एक धातुपाठ आहे. त्या संस्कृतच्या धातुपाठामध्ये हा माणूस पाठ करत होता. तर त्या ठिकाणी म्हणून आचार्य म्हणतात की हे जे तू डुक्रुं करणे करत आहे ना, तर शेवटच्या वेळेला हे काही तुझ्या कामा येणार नाही आहे. तुझ्या कामाला काय येणार आहे? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मग ह्या ठिकाणी एवढं सांगितलं की भज गोविंदम. आता गोविंदाचं भजन करायचं आहे सांगितलं, तर मग गोविंदाचा काय अर्थ होतो? तर एक अर्थ आपल्याला सर्वांना माहिती आहे की गोविंद म्हणजे काय? भगवान कृष्ण, जे आपल्या गायींचं पालन करणारे आहेत. भगवान श्रीकृष्ण ज्यांना वनामध्ये ते गायींना चारत होते, वृक्षांच्या झाडांच्या संवेदना ज्यांना होत्या ते भगवान श्रीकृष्ण. असं गोविंदाचं एक नाव आहे. आता ह्या ठिकाणी पहा आपल्याला जे सांगितलं भजन करायचं आहे गोविंदाचं, तर एक भगवान श्रीकृष्ण हा अर्थ झाला. दुसरा अर्थ झाला की गोह म्हणजे आपली जी इंद्रिय आहे त्या इंद्रियांना जो जाणून घेतो, त्या इंद्रियांना जाणणारा, याला सुद्धा गोविंद म्हणतात. आता आपली जी काही इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, पंचप्राण आहेत. आता यामध्ये आपली इंद्रिय जसे ज्ञानेंद्रिय आहे, आपले डोळे आहेत, कान आहेत, नाक आहेत, जिव्हा आहे, वाणी आहे. ह्या प्रत्येकाचं एक एक काम आहे. डोळे आपलं रूप पाहतात, कान शब्द ऐकतात, त्वचेला स्पर्श जाणवतो, जिभेने स्वाद घेतो आणि वाणीने आपण बोलत असतो. तसंच हातपाय सुद्धा आपले काम करत असतात. तर ह्या सगळ्यांना सामर्थ्य देणारा जो आहे त्याला सुद्धा गोविंद म्हणतात. तर ह्या ठिकाणी आपल्या इंद्रियांचं जे संचालन होत आहे ते इंद्रियांचं संचालन करणारे सुद्धा गोविंदच आहेत. आणि म्हणून ह्या ठिकाणी सांगितलं की तू ह्या गोविंदाचं भजन कर. आता ह्या ठिकाणी भगवंताची कृपा
कृपेचं आम्हाला स्मरण केलं पाहिजे की भगवंतांनी आमच्यावर केवढी मोठी कृपा केलेली आहे बा, की आमची इंद्रिय ही धडधाकट आहे, काम करू शकत आहे, डोळ्यांनी आम्ही पाहत आहोत, आणि हे सगळं कोणाच्या तरी कृपेनं होत आहे. तर ही कृपा याचा आपल्याला मनापासून त्याचा अनुभव व्हायला हवा, आणि असा जर अनुभव होईल तरच आपण स्मरण करू शकू, भगवंताचं स्मरण करू शकू, अन्यथा करू शकणार नाही. तसंच एक सांगितला अर्थ गोविंदाचा की पृथ्वीचे पालन करणारा. आता पृथ्वीचं पालन करणारा म्हणजे जो काही ह्या जगाची जी काही उत्पत्ती, स्थिती आणि विनाश आहे, हे जे 3 कामं आहेत ते 3 कामं एकाच ईश्वराचे आहेत. ईश्वरच आपल्या मायेला बरोबर घेऊन ज्या वेळेस उत्पत्तीचं काम करतात त्यावेळेस आपण त्यांना ब्रह्माजी म्हणतो. हेच ईश्वर ज्या वेळेस आपल्या मायेला बरोबर घेऊन ह्या सृष्टीचं संचालन करतात, म्हणजे पालन करतात, त्यावेळेस त्यांना विष्णू म्हणतो. आणि ज्या वेळेस ते या पूर्ण सृष्टीचा, पूर्ण जगाचा ज्या वेळेस नाश करतात त्यावेळेस आपण त्याला महेश म्हणतो. तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3ही नाव एकाच ईश्वराची आहेत. बस त्यांचे कार्य वेगवेगळे आहे, हे वेगवेगळे कार्य पाहून त्यांना हे नावं दिलेली आहे. तर ह्या पृथ्वीमध्ये जे काही हे काम, जे काही सृष्टी स्थिती लय होत आहे, हे सगळं कोणामुळे होत आहे, तर ह्या गोविंदामुळे होत आहे. म्हणून गोविंदाचा हा सुद्धा एक अर्थ होतो. तसंच गोविंदाचा आणखी एक अर्थ आहे की जे गोचा अर्थ एक आहे वेदांचे जे ज्ञाता आहेत ते कोण आहेत, आमचे गुरुदेव आहेत. आता तसं पाहिलं तर आपल्या घरापासून आपण सुरुवात करा तर आपल्या आईवडिलांपासून आपले हे गुरुच असतात. आईवडील, मग शाळेत जातो, मग शाळेत आपल्याला तिथं जे काही शिक्षण मिळतं ते शिक्षण देणारे आमचे शिक्षक असतात, ते सुद्धा आमचे गुरुच असतात. पण जीवनाच्या वास्तविकतेचं जे ज्ञान आहे, जे ज्ञान आम्हाला देणारे आहेत, ते आमचे सद्गुरू आहेत. आणि म्हणून ह्या सद्गुरूंना सुद्धा गोविंद म्हटलं जातं. तर अशा रीतीनं ह्या ठिकाणी आपल्याला ह्या गोविंदाचे हे 4 अर्थ घेता येतात. आणखी आपण मनन करू शकतो ह्याच्यावर. आता सांगितलं गोविंदाचं भजन कर. आता भजन कर, तर भजन म्हणजे काय? कारण आजकाल प्रचलित काय आहे, भजन म्हटलं म्हणजे तबला, पेटी, सगळा साज सामान, मृदंग, टाळ सगळं आणा बुवा, मग आम्ही भजन करू. कीर्तनामध्ये पाहतो आपण, मध्ये कीर्तनकार माणूस उभा असतो आणि त्याच्या आजूबाजूला सगळे टाळ घेऊन झांजेवाले उभे असतात, एक मृदंग घेऊन उभा असतो आणि मधून मधून ते भजन चालू असतं, काही अभंग म्हणतात. तर भजनाचा अर्थ हा एवढाच नाही आहे. आता कोणाला जर काही म्हटलं संगीताची काही कला माहितीच नसली तर मग तो भजन नाही करू शकणार का? तो म्हणेल मग मी कसा भजन करू बुवा, मला तर संगीत माहितीच नाही, मला तर पेटी वाजवता येत नाही. तर असं नाही आहे. तर भजन हे आपला एक मनाची जी भावना आहे त्या भावनेची एक अभिव्यक्ती आहे. आणि ही जी अभिव्यक्ती आपली होते ती अभिव्यक्ती आपल्या समोर कोणी उभं असलं, अभिव्यक्त असला, तर आपण आपल्या भावनांची अभिव्यक्ती अगदी चांगल्या रीतीनं करू शकतो. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा उपासनेला महत्त्व आहे की
उपासनेमध्ये आपण कोणीतरी आपला एक आपले जे काही कोणते तरी इष्टदेव असतील त्या इष्टदेवताचा विग्रह समोर ठेवायला हवा. कारण आपल्या समोर कोणीच नाही, त्याचं ज्ञान नाही, आणि कोणी म्हणेल की यांची तुम्ही पूजा करा. तुम्ही पूजा करा. अहो, आम्हाला माहितीच नाही कोणाची पूजा करायची, तर आम्ही कशी पूजा करू? तर यासाठी आपल्याला एक विग्रह दिला जातो आणि त्या विग्रहाला सर्वा समजून त्याची आपण पूजा करतो, अर्चना करतो, आराधना करतो. म्हणजे पहिल्यांदा जे आमच्यासमोर साकार रूप आहे त्या साकार रूपामध्ये आम्ही आपल्या भावनांची अभिव्यक्ती करत असतो. तर साकार नसला आणि कोणी सांगितलं बुटारा बुंगा बुवा याचं तुम्ही ध्यान करा. आता तुम्ही विचार कराल की हा बुटारा बुंगा बुवा आहे काय? काय वस्तू आहे, व्यक्ती आहे, माणूस आहे, कोण आहे? आता ज्याची आम्हाला माहितीच नाही त्याचा आम्ही पूजा वगैरे करू शकत नाही. तर या ठिकाणी पहिले आपल्याला आपली सुरुवात आपल्यासमोर जे साकार रूप आहे त्या साकार रूपापासूनच सुरुवात करायची असते. आणि भजन मग तेव्हाच आपलं चांगलं होऊ शकते ज्यावेळेस आपल्यासमोर कोणीतरी साकार रूपानं अभिव्यक्त आहे. मंदिरामध्ये आपण जातो, मंदिरामध्ये पूजा करतो, तिथं विग्रह असतो. तर आपण आपल्यासाठी जे जे काही विधी करत असतो ते सगळे विधी आपण तिथं परमेश्वरासाठी करत असतो. तसंच आपले सद्गुरू असतील तर सद्गुरूंची सेवा आम्ही करू, कारण आपल्यासमोर एक अभिव्यक्त रूप आहे. आमच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम आहे, भावना आहे, करुणा आहे, आदर आहे, भक्ती आहे. तर ह्या प्रेमाची अभिव्यक्ती ही सेवेद्वारा होते. तर भजनचा अर्थ काय होतो? भज सेवायाम, म्हणजे आपल्या इष्ट लोकांची सेवा करायची. ह्या ठिकाणी आपल्याला भजन करायची प्रेरणा ह्या ठिकाणी आचार्य देत आहे की तू गोविंदाचं भजन कर. आणि मग भजन करायचं म्हणजे मग आपल्याला ज्या भगवंतांनी एवढं मनुष्य शरीर दिलेलं आहे की जे बहुमोल शरीर आहे, अमूल्य आहे, ह्या शरीर देणारं आहे, त्याची कृपा आपण पहा. आपली आजपर्यंत आमच्यावर जेवढ्या काही कृपा भगवंतांनी दिलेल्या आहे त्या सगळ्या कृपांचं आम्हाला स्मरण व्हायला हवं. आणि अशा कृपेचं जर आम्ही स्मरण करत असू तर मग आमचं भजन हे चांगल्या रीतीनं होऊ शकते. ह्या ठिकाणी आपल्याला असंच भजन करायचं आहे. आपण लोकसुद्धा भजन करतात. मंदिरामध्ये पाहिलं असेल तुम्ही, आज म्हणे हरिपाठ आहे. हरिपाठ म्हणजे काय की भगवंताचं एक नामस्मरण, गुणगान गातो. त्या ठिकाणी किती अभंग गातो. अभंग आहे, पावली आहे, गवळणी आहे, काय काय कशा कशा प्रस्तुती आहेत ते सगळं आपण तिथं करत असतो. हे काय झालं तर हे सगळं भगवंतांचं गुणगानच आहे. कारण भगवंतांनी आपल्याला हे सगळं करायची एक संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा आपल्याला हा घ्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी अशा रीतीनं आपल्याला आपल्या साधना करायला हव्या, भजन करायला हवं. आता गीतेमध्ये जे सांगितलं आहे की तू कर्मयोग म्हणजे तुझी जी काही अभिव्यक्ती आहे प्रेमाची ती परमेश्वराबरोबर तू जोड, त्याचा योग कर. मग कर्म करताना, काम करताना परमेश्वराची आठवण कर. परमेश्वराची आठवण कर म्हणजे काय की कोणतेही काम आम्ही करत आहोत तर करत असताना त्या परमेश्वराने आम्हाला एवढी ही परिस्थिती दिलेली आहे, सामर्थ्य दिलेलं आहे. ही परिस्थिती मी एकटा निर्माण करू शकत नाही. तर ज्याने ही सामर्थ्य, परिस्थिती, शक्ती दिलेली आहे त्या भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताच्या
खुशीसाठी आपण हे काम करत आहे. तर ह्या ठिकाणी भगवंताचं स्मरण कर, जे भगवंताचं नामस्मरण कर, भजन कर. भगवंताची जी काही महिमा आहे त्या महिमेचं वर्णन कर. अशा रीतीनं तू भगवंताचं भजन कर. आणि करता करता हे भजन मग आपल्याला आपल्या गुरुदेवांच्या मार्गदर्शनानं केले पाहिजे की मला आपली काय स्थिती, आजची काय स्थिती आहे, आम्ही आज कुठं उभं आहोत हे पाहून आपले गुरुदेव आपल्याला मार्गदर्शन करतात की तुला कशा प्रकाराचं भजन करायचं आहे. तर ह्या ठिकाणी सुद्धा आचार्यांनी आपल्याला सांगितलं की भज गोविंदम भज गोविंदम, की तू गोविंदाचं भजन कर. ह्या भजनाशिवाय तुझा उद्धार नाही. म्हणून तू भगवंताचं भजन कर. आणि हे नाही केलं तर मग काय होईल, ज्या वेळेस तुझी मृत्यूची वेळ समोर येईल त्यावेळेस तुला कुणीही वाचवू शकणार नाही. फक्त एक मात्र भगवंताचं जे नामस्मरण केलेलं आहे, तू भगवंताची जीवनभर जी भक्ती केलेली आहे, पूजन केलेलं आहे, तेच फक्त तुझ्याबरोबर येणार आहे. आणि ते जर नाही झालं तर मग तुझं बाकी कोणीही, तू काही आयुष्यामध्ये कितीही काही मिळवलं तरी ते तुझा उद्धार करू शकणार नाही. आणि तुला जर तुझ्या जीवनाचा उद्धार करायचा असला तर तुला काय करायला पाहिजे, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डोकृंकरणे.